हॅलो. तर आजच्या दिवसातली दुसरी मॅच रंगतीय कले विपक्ष माड भवन. हॅलो हॅलो. तर नक्कीच नाणेफेक लगा झाली आहे. तर कल्ले संघाकडे झुकली गेली आहे. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. आमंत्रित केलंय माडभवन संघाला आपण फलंदाजी करायची. तर जोड साखळी पाहायला मिळते. पंकज आणि अक्षय. पहिला चेंडू ब्लॉक होल्ड वरती फेकला गेला, परंतु स्वतःच्या फॉलोथ्री मध्ये हा चेंडू अडवला गेला. कोणतीही धाव खर्च केली नाही. पहिला चेंडू येतोय डॉट. पुढील चेंडू सचिन. फुलटॉस चेंडू. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक आहे तिथे कोणतीही चुकी करत नाहीये. पहिला धक्का बसतोय माडभवन संघाला. तर खुश खबर 15, 16, 17 आणि 18 आणि 19 18 फेब्रुवारी इथंच सामने आयोजित केले आहेत. प्रथम क्रमांक असेल 30,000. द्वितीय क्रमांक प्रथम क्रमांक असेल 25,000. द्वितीय असेल 12,000. तृतीय 6 आणि चतुर्थ 6. तर कोणाला एंट्री पाहिजे असेल तर आपले मनोज झोरे इथं उपस्थित आहे, स्वतः आयोजक आहेत, त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर पहिलाच धक्का बसतोय माडभवन संघाला 0 या धावसंख्येवरती. मागच्या मॅच मध्ये अगर बघितलं तर माडभवनचा हा गोलंदाज कले हा संघाचा गोलंदाज सचिन खूपच महागडा ठरला होता, परंतु तिथून कमबॅक करून देतोय आपल्या संघासाठी. हलक्या हाताने फक्त ग्लास केला या चेंडूला. थोडस क्षेत्ररक्षक चकवतोय आणि त्याचा रूपांतर केलाय या 2 धावेमध्ये. या 2 धावेने आपल्या संघाचं आणि स्वतःच सुद्धा खातं ओपन होत आहे. 2 धावसंख्या. नक्कीच क्षेत्ररक्षक थोडस साथ देत नाही या गोलंदाजाला. गोलंदाजी मात्र खूपच धारदार पाहायला मिळते. पुन्हा एकदा ब्लॉक होल्डला चेंडू फेकला गेला. हा सुद्धा येईल डॉट चेंडू. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते सचिन या गोलंदाजाची. पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा गुडलँड वरती टप्पा पडला आणि थोडीशी उसळी घेतली. विकेट किपर कोणतीही चुकी करत नाहीये. हा सुद्धा येईल बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट.
नक्कीच P1चा षटक चालू आहे. सचिन हा गोलंदाज उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामधला. त्या काय फटका खेचला गेलाय, मिड विकेटच्या वरतून हा टोकलाय. वामनच्या बॅट मधून हा येतोय दर्जेदार षटकार. काय फटका खेचला गेलाय या वामनच्या बॅट मधून. रनर मध्ये चेंडू होता, त्याला भिरकावून दिलाय. मिड विकेटच्या वरतून टोकला गेलाय षटकार. तर पहिल्या षटकचा समाप्त झालाय आणि या धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. 8 धाव संख्या. चेक करणार आहे हे बॉलर नेम नक्कीच संघासाठी दुसरं आणि स्वतःच पहिलं षटक घेऊन येतोय समीर. हा गोलंदाज पहिला चेंडू स्वेअरचा मारा करतोय. खराब सुरुवात करतोय हा गोलंदाज. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती समीर. पुन्हा एकदा बॅटची एज लागली, परंतु विकेट किपर तितकाच चालाक. कोणतीही धाव मिळणार नाही. हा चेंडू येईल डॉट. कमबॅक करून देतोय गोलंदाज समीर. अशीच गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा काय झेल टिपला गेला विकेट किपरनं. 1 हँड कॅच. सुंदर कॅच पाहायला मिळाली विकेट किपरच्या माध्यमातून. हलकीशी एज लागली फलंदाजीच्या फळीवरती आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू. हा बसेल दुसरा धक्का. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय मंगेश. हा फलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती समीर. पुन्हा एकदा बॅट फिरवायचं काम केलंय फक्त, परंतु कोणतीही धाव मिळणार नाही. सरळ पायावरती जाऊन आदळला चेंडू. समीरचं कौतुक करावं लागेल, कारण कोणत्याही मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं या फलंदाजांना. पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. डान्सिंग द ग्राउंडचा हा फटका खेचला गेलाय लेग साइडच्या दिशेने. एकदा पूर्ण केली, दुसरी धावेचा प्रयत्न आहे परंतु नकार दिलाय. फक्त एकेरी धाव एकोडली जाईल. या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. दोन चेंडू बाकी आहेत. पुढील चेंडू बॉलिंग ट्रॅकवरती समीर. पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात होता, परंतु उद्ध्वस्त करून टाकल्या या गोलंदाजाने.
वामन आउट झाला. नक्कीच न्यू बॅट्समन स्ट्राईक एंड वरती राकेश हा फलंदाज. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते कल्ले संघाची. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं जात आहे. पुन्हा एकदा समीर तयार. शॉर्ट पिच चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय या फलंदाजाने. आल्या आल्यात टोकतोय हा चौकार. नक्कीच बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं षटक घेऊन येतोय श्याम हा गोलंदाज. तर स्ट्राईक एंड वरती असेल मंगेश हा फलंदाज. कुठेतरी शरीरावरती हा चेंडू आदळला आणि विकेट किपरला चकून हा चेंडू गेला सीमा पार 4 धाब्यांसाठी. रुपयाला सांगतो विचारतो उद्या खेळतो का. जर कुठेतरी अपील केली असती तर पंचाने कदाचित उचलून धरली असती. रुपया कुठे उद्या खेळतो का लोक टीम आहे. पुन्हा एकदा अपील हा उचलून धरले आणि फलंदाज होईल बाद. लेग बायच्या स्वरूपात विकेट जाईल मंगेशच्या स्वरूपात. हा बसतोय तिसरा धक्का. कोण गेला रे आता. नक्कीच न्यू बॅट्समन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. रोशन हा फलंदाज. श्याम हा गोलंदाज खूप सुंदर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा ब्लॉक होल्ड वरती हा चेंडू आदळला. त्याला खोदून काढलाय डीप लेगच्या दिशेने. 2 धावा
पूर्ण करतोय हा फलंदाज. आपलं खातं ओपन करतोय 2 धावेने आणि या 2 धावसंख्येने स्कोरबोर्ड वरती धावा लगावल्या गेल्यात. 20 धावसंख्या. माननीय शेखरदादा देशमुख इथं उपस्थित झालेत तर त्यांच्या सहर्ष स्वागत. आपण येऊन स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात हा पुन्हा एकदा विकेट जाईल रोशनच्या स्वरूपात. तर शेखरदादा देशमुख चषक वर्णे ठाकूरवाडी. आपल्याला शेखरदादाच्या नावानेच ही स्पर्धा भरवली गेली आणि पाहुणे उपस्थित झालेत. तर मी विनंती करेन खरबाची वाडी आणि पळसदरी जर आपण आला असाल, जर आमचा आवाज तुमच्या परत पोहोचत असेल तर कृपया स्टेजशी संपर्क साधायचा आहे. खरबाची वाडी आणि पळसदरी. तर न्यू बॅट्समन स्ट्राईक एंड वरती राज हा फलंदाज. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने हा ठोकलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. सुंदर रनिंग पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजामध्ये. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. थोडीशी दिशाहीन भरकटतोय हा गोलंदाज. शेरचा मारा करतोय. ह्या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. पुढील चेंडू ब्लॉक होल्ड वरती खोदून काढलाय. समोर क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी चुकी करतोय. एका धावेचा दुसऱ्या धावेत रूपांतर केला जातोय. या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या झाली 4 बाद 25. षटक सुद्धा समाप्तीचा इशारा येतोय पंचांचा. नक्कीच शेवटचं षटक हाणामारीचा षटक घेऊन आलाय रोहित. ज्याची संधी आहे आणि क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. हा बसेल 5वा धक्का. नक्कीच न्यू बॅट्समन स्ट्राईक एंड वरती राजेश. पुन्हा एकदा शॉर्टपट पद्धतीचा चेंडू होता. पुरेपूर फायदा घेतला आला नाही. क्षेत्ररक्षक आहे तिथे. टिपला जाईल झेल. संपेल राज
खेळ बॅक टू पवेलियन. नक्कीच हा सात. नक्कीच त्यांचे 8च प्लेयर आलेत मित्रांनो, ऑल आउट झाले. तर धावा लगावला गेल्या स्कोरबोर्ड वरती 25 धावा. येणारे 24 चेंडू आणि 26 धावेची गरज असेल कल्ले संघाला. हॅलो. तर मी विनंती करेन खरबाची वाडी आणि पळसदरी नितीन, जर आपण आला असाल तर कृपया स्टेजशी संपर्क साधायचा आहे. खरबाची वाडी आणि पळसदरी. हॅलो. तर जाऊया आपण मॅच कडे. येणारे 24 चेंडू आणि 26 धावेची गरज असेल. ए कैलास वेळके विचारतो हाय एंट्री ग्रुपला. हॅलो हॅलो. तर नक्कीच हॅलो हॅलो. तर बहिरी देवी 11 खरबाची वाडी संघाकडे टॉस लागला गेलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. तर जाऊया चालू मॅच कडे. कले विपक्ष माडभवन. नक्कीच 24 चेंडू आणि 26 धावेची गरज असेल कल्ले संघाला.
बॉलर कोण आहे रे? हॅलो. तर नक्कीच पाहायला मिळेल P1चं षटक P1चं षटक घेऊन आलाय राजेश हा गोलंदाज. त्याला मारा करेल पहिला चेंडू. हॅलो. तर नक्कीच सचिन आणि समीर हा फलंदाजीची जोड साखळी मैदानामध्ये पाहायला मिळते. तसेच गोलंदाजी मार्कर गोलंदाज असेल राजेश आणि झेलची संधी होती परंतु ती जमिनीला दान झाली. सोपी झेल होती परंतु तो क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय. या चुका टाळणं गरजेचं असेल मारभवन संघाला. कुठेतरी आधीच तुमच्या रन सुद्धा कमी आहे. 26 धावेचा टार्गेट असेल येणारे. पुन्हा एकदा ब्लॉक होल्ड वरती मारा केलाय आणि पायचीत पकडला गेलाय हा फलंदाज. तर लेग बाईच्या स्वरूपात बसेल पहिला धक्का समीरच्या स्वरूपात. नक्कीच पहिला धक्का बसतोय कल्ले संघाला. तर न्यू बॅट्समन स्ट्राईक एंड वरती रोहित हा फलंदाज. पहिला चेंडू मिड विकेटला टोलवलाय. चेंडू एक धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल रोहित या फलंदाजाला. जेवढे कर्ज तालुक्यामध्ये जेवढे प्लेयर आहेत ना तेवढेच घेऊन खेळायचं. कधी पण येताना 11 प्लेयर घेऊन 12 एक आपला. आमच्या आता 10 झाले. त्या दिवशी 2 टीम झाल्या काल आम्ही आणि आज एक टीम नाही. तुम्ही मला काल तुम्हाला इथं पण एंट्री होती तिथं क्वालिफाय झाले. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज बॉलर. पुन्हा एकदा बैठक शॉट हा येईल 1 बाउन्स चौकार. गुडघा टेक आणि तमाशा देक असंच फटका पाहायला मिळाला मैदानामध्ये. परंतु थोडीशी ताकद कमी पडली अन्यथा आज षटकार पाहायला मिळाला असता. थोडीशी खराब सुरुवात पाहायला मिळते राजेश या गोलंदाजाची. पुन्हा एकदा सज्जा. पुन्हा एकदा पंचांनी दाट उचलून धरली आणि होईल सचिनच्या पारीचा अंत. लेग बाईटच्या स्वरूपात बसेल दुसरा धक्का.
नक्कीच P1चं षटक संपलं गेलंय. धाव फलकावरती धावा लगावला गेल्यात फक्त 6 धावा आणि दुसरं षटक घेऊन मार्गाचा असताना हा गोलंदाज रोशन गोलंदाज कुठेतरी कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा लेग साईडला फक्त बॅटची आडा लागली आणि जाईल चेंडू 4 धावांसाठी. नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला रोहितच्या बॅटमधून. थोडस कमबॅक करावं लागेल गोलंदाज रोशन. या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती मार खातोय. तिथून थोडस कमबॅक केलं. जेलची संधी आहे परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर हा चेंडू जाईल. 1 बाउन्स चौकार हा येतोय रोहितच्या बॅटमधून चौकार. नक्कीच नशिबाची साथ पाहायला मिळते रोहित या फलंदाजाकडे. आणि काय फटका खेचला गेलाय पॉइंटच्या दिशेने. तिकडे आउट फील्ड थोडीशी फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. जाईल सीमा पार 4 धावांसाठी. नक्कीच चौकाराची हॅट्रिक पाहायला मिळाली रोहित या फलंदाजाच्या बॅटमधून. लगातारचे 3 चेंडू मध्ये 3 चौकार ठोकले गेलेत रोहित या फलंदाजाने. पूर्णपणे सामना आपल्या खिशात खेचला गेलाय. काय बॉल पाहायला मिळाला. यॉर्क क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पाहायला मिळाला. थोडस उशीर झाला असं म्हटलं तरी हरकत नाही. लगातारच्या 3 चेंडू मध्ये 3 चौकार ठोकले गेलेत. त्यानंतर येईल हा 4था चेंडू डॉट चेंडू. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती रोशन तयार. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पुरेपूर फायदा घेतलाय. जाईल 1 बाउन्स चौकार हा येईल रोहितच्या बॅटमधून 4था चौकार. नक्कीच 4 धावांची गरज असेल. इथून एका फटक्याची गरज आहे फक्त. रोशन गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा नक्कीच शेर चेंडूची दाद होते फलंदाजाकडे. पण तटच असे पंच नागेश उघडा आणि राजू उघडा. मॅन फ्रॉम वरने राजू उघडा आणि पळसदरी संघाचा स्टायलिश प्लेयर नागेश उघडा. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय एक अनुभवी प्लेयर. त्याची गणना आहे कर्जत तालुक्यामध्ये. लांब लांब षटकार मारण्यात प्रसिद्ध असा हा खेळाडू.
येणाऱ्या 12 चेंडू आणि 4 धावेची गरज असेल कले या संघाला. पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलला गेलाय मालभवन संघ. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गुरुचा विचार केला तर असे चेंडू फेकले तर तुम्हाला ग्राउंड वरती दिसणार नाही, कारण गेल्या मॅच मध्ये काय फलंदाजी केली होती. शेवटपर्यंत लढला होता.